शेतकरी मित्रो, जय सिटी वैदिक प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये स्वागत आहे। वैभव बोरकर एक तक्रार मांडली मित्रांनो की जे नॉर्मल शेतकरी आहे ते 3 वर्षापर्यंत कसा दम धरू शकेल आणि 3 वर्षानंतर जर रिझल्ट मिळणार असेल तर त्या शेतकऱ्यांनी 3 वर्ष खर्च कसा करत राहावा। तुमच्या मनामध्ये हा जो गैरसमज तयार झालेला 3 वर्षांचा हा गैरसमज ऑर्गॅनिक शेतीमधून आलेला आहे। ऑर्गॅनिक शेतीमध्ये सरकार पण सांगतं की 3 वर्ष तुम्हाला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मिळण्यासाठी लागेल आणि तुमची जमीन सुपीक होण्यासाठी 3 वर्ष लागतील असं जैविक शेतीमध्ये पण सांगितलं। एससीटी वैदिक मध्ये असा कुठल्याही प्रकारचा 3 वर्षाचा कालावधी नाही। आम्ही जे बोलतो ते 3 बेसल डोस विषयी बोलतो। मग ते 3 बेसल डोस तुमचे 3 महिन्यात पण होतील, 6 महिन्यात पण होतील किंवा 1 वर्षात पण होतील, पण एक नक्की 1 वर्षानंतर तुमची जमीन सुपीक झालेली असते। फार कमी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं होतं की त्यांना दुसऱ्या वर्षी पण थोडीशी वाट बघावी लागते, कारण त्यांच्या शेतीमध्ये पाण्याचा, रासायनिक खतांचा आणि इतर गोष्टींचा जास्त वापर असल्यामुळे जमीन एकतर विषारी झालेली असते, क्षारपड किंवा ती नापीक असते। एससीटी वैदिक मध्ये आपल्याला पहिल्याच पिकामध्ये 1 रुपया जर तुम्ही खर्च केला पूर्ण 3 बेसल डोस तर तुम्हाला त्या ठिकाणी 3 रुपये खात्रीशीर मिळतात। म्हणजे तुम्ही जर 10,000 खर्च केले तर 30,000 मिळतात, 1 लाख खर्च केले तर 3 लाख रुपये मिळतात। असा कुठलाच शेतकरी नाहीये की त्याला 3 वर्ष वाट बघायला लागलेली, असं आजपर्यंतच्या इतिहासात घडलेलं नाही। 3 वर्ष जर एखाद्या शेतकऱ्याने जर वापर केला तर आम्ही असं पण सांगतो की 3 वर्षानंतर त्याला विक्रमी उत्पन्न मिळेल। त्याने अपेक्षा बी करू शकत नाही, त्याने कधी कल्पना पण केली नसेल अशा प्रकारचं विक्रमी उत्पन्न, कोणी विश्वास ठेवणार नाही अशा प्रकारचं उत्पन्न त्याला 3 वर्षानंतर मिळू शकतं, हा आमचा दावा आहे। परंतु रिझल्टच्या बाबतीमध्ये म्हणाल तर तुम्हाला पहिल्याच बेसल डोस मध्ये सुद्धा रिझल्ट येतो, परंतु आम्ही त्या शेतकऱ्यांना अपेक्षा लावत नाही, कारण आम्हाला माहिती आहे की जमिनी आता शेतकऱ्यांच्या नापीक झालेली आहे, वातावरण खराब आहे, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जमीन सशक्त करणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही शेतकऱ्यांना आग्रह करतो की आपण 3 बेसल डोस टाका। आपण 1 एकरला एकच बेसल डोस टाकण्याच्या ऐवजी तुम्ही 10-15 गुंठ्याला 3 बेसल डोस टाका। आमचं म्हणणं असं आहे। याचा अर्थ आम्ही 3 वर्षाची बात करतोय असं नाहीये। कृपया गैरसमज दूर करा। सामान्य शेतकऱ्यांसाठी एससीटी वैदिक शिवाय दुसरा पर्याय श्रीमंत होण्यासाठी नाही, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो। धन्यवाद।